हॅलो. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार दादा. कार्डवरून बोलते म्हणलं, आपला कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे ना? होय. हा हा, मग आता कार्डवरून बोलतोय. जर आपल्याला पिल्ले घ्यायचे म्हणले तर भेटतील का आपल्याकडे? भेटतील ना. हा हा. मग ते आपलं कसं काय हे आहे का, म्हणजे काही बाबा पिल्लं घेतली जरी तुम्ही अंडी घेता का आपलं आपण वैयक्तिक विकायचे असं काय आहे का आपल्याकडे काय? तुमचं तुम्हाला वैयक्तिकच विकायला लागेल साहेब. हो का हा. साहेब, तुम्ही जर व्यापाराला अंडी विकली बर. तर व्यापारी त्याचा फायदा बघणार ना. बरोबर आहे की. हा. आपल्याला व्यवसाय काय करायचा आहे? मिडलमॅन खतम करायचा म्हणून करायचा आहे. बरोबर आहे की. टू ग्राहक ते कस्टमर हे बरोबर आपलं की नाही. हा. आता आपला प्रॉब्लेम, शेतीत प्रॉब्लेम आपण करतोय. आता साखर 36 रुपये, 40 रुपये, 42 रुपये किलो आहे आणि ऊस 3 रुपये किलो आहे. ठीक आहे. हो. मग आपण जर त्यातनं सुधारून व्यवसाय देतोय कशासाठी, तर शेतीत पैसे मिळून झालेत म्हणून. मिळण्यासाठी. आणि बरोबर. व्यवसाय पण जर आपण दुसऱ्या जेव्हा करायला लागलो तर हा हा. आपला फायदा नाही मिळणार. नाही बरोबर आहे, 100% बरोबर आहे. तुम्ही स्वतः मार्केट तयार करायची ठीक आहे. हम्म, सुरुवातीला एखाद 2 वेळेला बाबा तुमच्याकडे बाबा शिल्लक राहतंय, तुम्ही हम्म, दिलं काय हरकत नाही. पण होय तुम्ही का? उद्दिष्ट असं ठेवा की मला स्वतः पिलं तयार करायची आहेत किंवा स्वतः अंडी विकायची आहेत, ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. ते बरोबर तुमचं आहे. समजा व्यापाराला तुम्ही दिलं हा. तर तो व्यापारी तुमच्याकडे कधीही बंद करू शकतो घ्यायची. बरोबर आहे. ग्राहक नाही ग्राहक बंद करू जोडलं शकत. तर ते कायमस्वरूपी होऊ शकते. बरोबर 100% ना. बरोबर ग्राहक आहे. जोडला तर कायमस्वरूपी झाला. बरं, तुमच्यासाठीच नाही, तुमच्या हा मुलासाठी पण झाला. हा. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या येणाऱ्या कायमस्वरूपी. पिढ्यांसाठी सुद्धा झाला. बरोबर आहे. आपलं सर कुठं मलकापूर कोल्हापूरमध्ये येते काय? हो. हा. मी इथनं कार्डमधनं हे करत होतो. मग आपल्याला स्टार्टिंगला एक 300 ते 400 पिल्लाचं करायचं होतं. हम्म. हा. मग स्टार्टिंगला आपण पिल्लं 21 दिवसाची सर घेतो, म्हणजे हम्म. घेऊया असं मला वाटतंय. हम्म. म्हणजे बारकी पिल्लं शक्यतो हे होतील ना. मग किती रुपयाला बसेल आपल्याला एक पिल्लू काय? ब्रुडिंग कुठल्या जातीमध्ये करणार आहे तुम्ही? आपलं प्युअर गावरान कावेरीचे. कावेरी. हा. प्युअर गावरान च्या ह्याच्यातच म्हणलं करायचं. नाही, गावरानमध्येच करा. पण हो. कावेरी करणार आहे का प्युअर गावरान करणार आहे? प्युअर गावरान, प्युअर गावरान. प्युअर गावरान. हं. मग अंड्याचं उद्दिष्ट आहे तुमचं? हो, अंड्यासाठी. हा. मग कम्पॅरिझनली तुम्ही अभ्यास केला की प्युअर गावरान किती अंडी देतं? हा. केरळ शक्यतो अभ्यास केला की 14 ते 15 अंडी काहीतरी देते कोंबडी, काहीतरी असा अभ्यास थोडासा केलेला. बरं, मग आणि वर्षात किती अंडी देणार ती? तसं ती वर्षाचं एवढं काही हे नाही. एक कोंबडी 14 अंडी देऊ शकते असं हे केलेलं आपण एक जरा. ॲव्हरेज 15 पकडूया. चला, ॲव्हरेज हा. ॲव्हरेज आपण 15 15 पकडूया. म्हणजे 15 एखादी 16 बरोबर. दिली, एखादी 17 दिली, एखादी 20 हा पण दिली, एखादी 13 दिली, हा. एखादी 12 दिली. 15 धरून चालू. हा. आपण 15चा ॲव्हरेज धरूया. बरोबर. प्रॉब्लेम नाही. पण मग वर्षात ते सायकल किती होतात? वर्षात तरी तशी आता ती 14 अंडी दिली की ती कोंबडी खुडूकच होऊन जाते ना. हा, किती दिवस कडूक बसणार ॲव्हरेजली? तरी अवरेजने तरी बऱ्यापैकी एक 40